तुम्हाला थंडीसाठी हे सुंदर अशा 250 रुपयांमध्ये हे जम्पर्स आणि स्वेटशर्ट्स हवे असतील तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार, मी ऋतुजा. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. तर मग जसे की आता थंडी चालू झालेली आहे तर माझ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत विंटर वेअर शेअर करणार आहे. आता विंटर वेअर म्हणजे याच्यामध्ये मी तुमच्यासोबत स्वेटर, स्वेटशर्ट्स, कार्डिगन्स, त्याचबरोबर जम्पर्स वगैरे शेअर करणार आहे. आणि हे जे सगळ्या प्रोडक्ट्स आहेत ते मी मिशोवरून घेतलेले आहेत आणि हे फक्त तुम्हाला 250 रुपीजला मिळतात. म्हणजे 200-250 या रेंजमध्ये याची प्राइस आहे. आणि त्याची जर क्वालिटी बघाल तर तुम्ही एकदम शॉक होणार आहात, बिकॉज त्याची जी क्वालिटी आहे ती अतिशय सुंदर आहे. त्याच्यामुळे हे जे कोणते प्रोडक्ट्स आहेत ते जर सगळं तुम्हाला पाहायचे असेल तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता सगळ्यात पहिला स्वेटशर्ट जो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो आहे हा पीच कलरचा स्वेटशर्ट. तर तुम्ही हा स्वेटशर्ट बघाल जे प्रॉपर आपले टिपिकल स्वेटशर्ट्स असतात, म्हणजे काइंड ऑफ थोडेसे मुलांचे असे स्वेटशर्ट्स असतात, तसा हा स्वेटशर्ट आहे. तर याची जर तुम्ही क्वालिटी बघाल ना तर तुम्ही एकदम शॉक व्हाल. आणि हा जो स्वेटशर्ट आहे तो हार्डली मी आय गेस 250 का 300 रुपयाला घेतलेला आहे. आणि त्या मानाने याची जी क्वालिटी आहे ती अतिशय सुंदर आहे. म्हणजे तुम्ही जर ही पूर्ण आतली साईड बघितली तर याच्यावरती ह्याचं फरवालं डिटेलिंग दिलेलं आहे. पूर्ण फर आहे याच्या आतल्या साईडला, त्याच्यामुळे ते थंडीसाठी एकदम उपयुक्त असा आहे आणि एकदम कम्फर्टेबल वाटतं. दिवसभर घालण्यासाठी खूप लाईटवेट आणि कम्फर्टेबल, म्हणजे असं बघून असं वाटतं की हे खूप जास्त हेवी असेल, पण तसं अजिबात वाटत नाही. खूप सुंदर आणि खूप असं लाईटवेट याचं फॅब्रिक आहे. त्याचबरोबर खूप चांगलं असं ऊब देणारं हे फॅब्रिक आहे. तुम्ही इथे हा स्वेटशर्ट बघाल तर खूप सुंदर असा पीच कलर त्यांनी दिलेला आहे. इव्हन त्याच्या स्लीव्स बघाल तर हे व्हाईट आणि पीचचं खूप सुंदर असं कॉम्बिनेशन त्यांनी दिलेलं आहे. इथे पण हे जे तुमचं हुडी आहे ते टाईट करायला इथे आणि व्हाईट कलरचं असं हे टॅसल दिलेलं आहे. हे डिटेलिंग दिलेलं आहे आणि अतिशय गोड दिसतो हा स्वेटशर्ट, अतिशय सुंदर दिसतो. हा जो आहे तो मी एम साईज मध्ये घेतलेला आहे. तर एम साईज मध्ये हा एकदम डिसेंट साईजचा हा प्रोडक्ट तुम्हाला मिळतो आणि अतिशय सुंदर आहे, अतिशय सुंदर दिसतो. म्हणजे तुम्ही जर दिवसभर ऑफिसला जाणार असाल तरी तुम्ही हा स्वेटशर्ट घालू शकता. त्याचबरोबर तुम्हाला कॉलेजला जाताना असे स्वेटशर्ट हवे असतील तरी हा खूप सुंदर असा स्वेटशर्ट आहे घालण्यासाठी. त्याच्यामुळे तुम्ही नक्की याला ट्राय देऊ शकता. अतिशय सुंदर आणि अतिशय गोड असा स्वेटशर्ट आहे आणि क्वालिटी जी आहे ती देखील अतिशय चांगली आहे. त्याच्यामुळे तुम्ही नक्की याला खरेदी करू शकता. आता जो दुसरा प्रोडक्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो आहे जम्पर. तर बेसिकली हे जे असे स्वेटशर्ट्स असतात जे एकदम टी शर्ट सारखे वापरले जाणारे जे स्वेटर्स असतात त्याला आपण जम्पर बोलतो. तर बेसिकली हा असा ऑरेंज कलरचा जम्पर आहे आणि याच्यामध्ये हे असं मांजरीचं असं ग्राफिकल डिझाईन दिलेलं आहे. आता हा जो ऑरेंज कलर आहे तो अतिशय गोड आणि सुंदर असा ऑरेंज कलर आहे. म्हणजे एकदम प्रॉपर असा ब्राईट जो प्रॉपर ऑरेंज कलर असतो तसा हा कलर आहे. आता हा पण जर तुम्ही जम्पर बघाल तर याच्या आतल्या साईडला पूर्ण त्यांनी असं फरवालं डिटेलिंग केलेलं आहे. खूप सॉफ्ट वाटतं, खूप मस्त असं फॅब्रिक आहे आतल्या साईडने, त्याच्यामुळे हे खूप जास्त असं कम्फर्टेबल आहे. मोस्टली हे जे असे कपडे असतात ते दिवसभर घालण्यासाठी थंडीमध्ये खूप जास्त कम्फर्टेबल असतात. दिवसभर घालण्यासाठी हे ऍक्च्युली जास्त आयडियल असतात. त्याच्यामुळे तुम्ही जर कॉलेज गोईंग असाल, ऑफिस गोईंग असाल तर त्याच्यासाठी खूप सुंदर असा हा जम्पर आहे, स्वेटशर्ट आहे. मोस्टली H&M चे खूप सुंदर असे जम्पर्स मिळतात. तर हा पण जो आहे तो मला म्हणजे 250च्या प्राइस मध्ये खरंच खूप सुंदर अशी क्वालिटी वाटते या जम्परची. तर खरंच हा खूप चांगला असा जम्पर आहे या प्राइस मध्ये आणि क्वालिटी वगैरे जी आहे ती अतिशय टॉप नॉच आहे. दिसायला पण जो ओव्हरऑल लुक आहे या प्रॉडक्टचा तो देखील अतिशय सुंदर आहे. त्याच्यामुळे तुम्ही नक्की याला डोळे झाकून ट्राय देऊ शकता. तुम्ही अजिबात डिसअपॉइंट होणार नाही, बिकॉज खूप सुंदर प्रोडक्ट आहे, खूप सुंदर दिसतो. त्याच्यामुळे नक्की याला घेऊन बघा. हा शॉर्ट्स वरती वगैरे घालायला देखील खूप छान वाटणार आहे. शॉर्ट्स वरती देखील खूप सुंदर दिसेल, त्याच्यामुळे नक्की ट्राय देऊन बघा. आता जो तिसरं प्रोडक्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते एक पॉन्चो आहे. तर पॉन्चो जर तुम्हाला माहिती असेल तर असं प्लास्टिकवाली गोष्ट असते, म्हणजे काइंड ऑफ जो आपला रेनकोट असतो काइंड ऑफ ते तसं असतं, पण ते थंडी विथ काय म्हणतो त्याला पावसाळा याच्यासाठी असतात. तर बेसिकली हा असा पॉन्चो आहे. तर हे म्हणजे याचं असं नाव त्यांनी पॉन्चो दिलेलं. आता हा जो तुम्ही प्रॉडक्ट बघाल तर याला कुठेही त्यांनी असा स्लीव्स दिलेला नाहीये. म्हणजे बेसिकली तुम्हाला हात घालायला अशी कुठूनही जागा नाहीये. तुमचे हात जे आहेत ते कम्प्लिटली याच्या आतमध्ये राहतील. तर तसा हा प्रॉडक्ट आहे.
तर हा सुंदरसा असा व्हाईट कलरचा असा प्रोडक्ट आहे. म्हणजे आता जर तुम्हाला अशा वेगळ्या गोष्टी ट्राय करायला आवडत नसतील तर डेफिनेटली अजिबात ट्राय करू नका. पण तुम्हाला जर खरंच अशा वेगळ्या गोष्टी एक्सपेरिमेंट करायला आवडत असतील, थंडीसाठी असं वेगळं काहीतरी प्रॉडक्ट तुम्हाला हवा असेल तर खरंच हे छान असं प्रॉडक्ट आहे. तुमचे जे हात आहेत ते कम्प्लिटली याच्या आतमध्ये राहणार. पण आता जर कॉलेज किंवा ऑफिस गोईंगसाठी जर तुम्ही विचार करत असाल तर ऑब्व्हियसली मला नाही वाटत ते तितकं असं वर्कआउट करेल. बिकॉज आपल्याला सतत आपले हातांची गरज लागते, आपल्याला सतत आपले म्हणजे हात हलवायला लागतात, आपल्याला हातांची गरज पडते. तर मग तशा वेळेसाठी हे इतकं असं आयडियल ऑप्शन नाहीये. पण तुम्हाला जर असं टाइमपाससाठी कुठे फिरायला जायचं असेल, तितक्याचा हात तुम्हाला वापरायला लागणार नाहीत, तर मग हा छान असा ऑप्शन आहे. आता हे जे याने टॅसल्स दिले पाहिजे ते पण खूप क्यूट असे आहेत. तर हे असे ब्लॅक कलर मध्ये तुम्हाला दिसत असतील, अतिशय गोड आहेत, अतिशय सुंदर असे आहेत. आणि ओव्हरऑल जो पॅटर्न आहे तुम्हाला इथे दिसत असेल, कम्प्लीट असा ट्रायंगल शेप येतो खालच्या साईडला. तर तसा हा पॉन्चो आहे आणि खाली इथे असा मांजरींचा छोट्या छोट्या मांजरींचा असा प्रिंट केलेला आहे. तर बेसिकली हा असा प्रोडक्ट आहे. हे पण आय गेस मी खूप स्वस्त असा ज्या एक्झॅक्ट सगळ्या प्रोडक्टच्या प्राइसेस आहेत तर मी तुम्हाला स्क्रीनवरती मेन्शन करते, बिकॉज मला तितक्याशा प्राइसेस अशा आठवत नाहीये ज्या एक्झॅक्ट प्राइसेस आहेत त्या. तर हा पण असा डिसेंट छान असं प्रोडक्ट आहे विंटरसाठी. तर तुम्हाला जर वेगळं काही ट्राय करायचं असेल तर तुम्ही नक्की याला ट्राय देऊ शकता. तर मग हा होता आपला तिसरा प्रोडक्ट. आता जे चौथं प्रोडक्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते आहे हे क्रॉप्ड वाला जॅकेट. तर बेसिकली याची जी हाईट आहे ती अशी क्रॉप स्वेट शर्टची किंवा आपली जी क्रॉप टी शर्टची हाईट असते तशी हाईट आहे. याची जी हाईट आहे ती जास्त लांब नाहीये आणि कम्प्लिटली असं व्हाईट कलरचं हे प्रोडक्ट आहे. तर हे तुम्ही आतमधून एखाद्या टँक टॉप घालून किंवा आतमध्ये एखादा कोणती स्पॅगेटी वगैरे घालून देखील त्याच्यावरती हे घालू शकता. सकाळी जर तुम्ही असं जॉगिंगला वगैरे जात असाल तरी हा खूप गोड असा स्वेटशर्ट आहे घालण्यासाठी. आय मीन हुडी आहे हे. तर कम्प्लीट असं व्हाईट कलर मध्ये आहे. छोटेसे 2 पॉकेट्स देखील दिलेले आहेत. त्यांना प्रॉडक्ट बघाल तर अतिशय गोड असा प्रॉडक्ट आहे. म्हणजे तुम्हाला क्रॉप साईज मध्ये मिळतं, त्याच्यामुळे अतिशय छान दिसतं. तुम्ही याला खूप वेगवेगळ्या प्रकारे स्टाईल करू शकता. तुम्ही शॉर्ट्स वगैरे सोबत देखील हे घालू शकता. त्याचबरोबर तुम्ही वेगवेगळ्या टी शर्ट्स वरती देखील हे घातलं तरी छान दिसेल. तुम्ही जर कॉलेजला जात असाल तर एखाद्या कुर्त्यावरती देखील तुम्ही असं जॅकेट म्हणून घालू शकता, ते देखील अतिशय छान दिसणार आहे. आता याची जर क्वालिटी बघाल तर क्वालिटी जी आहे ती देखील चांगली आहे. जसं हे फरचं डिटेलिंग बाकी याला पण दिलेलं आहे तसं सेम फरचं डिटेलिंग या पण प्रोडक्टला दिलेलं आहे. आतल्या साईडला पूर्ण फरचं हे असं काम केलेलं आहे. आता ऑब्व्हियसली जे बाकीचे प्रोडक्ट्स होते त्याचं जास्त असं डिटेल्ड आणि चांगलं क्वालिटीचं फर होतं, याचं तितकंसं नाहीये. पण या प्राइसमध्ये ऍक्च्युली ही गोष्ट तुम्हाला अशी चांगली मिळते, म्हणजे एकदम पण असा काही चीप फॅब्रिक नाहीये. तर हे छान असं जॅकेट आहे. म्हणजे कधी पण तुम्हाला जस्ट बाहेर जाताना एखादा जॅकेट थ्रू करायचा असेल तर हे जो जॅकेट आहे दिस इज गोइंग टू बी अ व्हेरी गुड ऑप्शन. तर मग तुम्ही याला देखील नक्की ट्राय देऊ शकता. आता जे 5वं प्रॉडक्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो आहे हा ब्लॅक कलरचा स्वेटशर्ट. तर आता हे जर बघाल तर हे बेसिकली मला तितकंसं आवडलेलं नाहीये. म्हणजे याचं जे फॅब्रिक आहे ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. हे कुठेतरी समवट असं थोडंसं चीप फॅब्रिक वाटतं. आता हे जे साईज आहे जे मी ऑर्डर केलेली ती आय गेस एम काय साईज होती, पण याची जर तुम्ही साईज बघाल तर खूप अशी छोटीशी अशी साईज वाटते आणि याला खूप जास्त मग स्ट्रेच करायला लागतं. ऑब्व्हियसली ते स्ट्रेच होतं पण कधी कधी ना ते खूप जास्त बॉडी हगिंग होऊन जातं, त्याच्यामध्ये तितकंसं कम्फर्टेबल वाटत नाही. तर बेसिकली हा जो स्वेटशर्ट आहे तो मला तितकासा आवडला नव्हता. आता याच्यावरती असा हा रिप पॅटर्न आहे, म्हणजे तुम्हाला दिसत असेल तर हे अशा वर्टिकल लाईन सारखं हे असं डिटेलिंग दिलेलं आहे. असं कम्प्लीट या स्वेटशर्ट वरती आहे आणि इथे त्याला कॉलर दिलेली आहे, म्हणजे स्टँड कॉलरचा असा हा स्वेटशर्ट आहे. बेसिक असा स्वेटशर्ट आहे पण ऍक्च्युली म्हणजे बघता क्षणी लगेच लक्षात येतं त्याची जी क्वालिटी आहे ती ऍक्च्युली तितकीशी चांगली नाहीये. तर मग या प्रोडक्टला अजिबात घेऊ नका. तर मग हा होता 5वा प्रोडक्ट. आणि जो 6वा प्रोडक्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो हा स्वेटशर्ट आहे जो मी आता घातलेला आहे. तर हा स्वेटशर्ट मला खूप जास्त आवडला, बिकॉज तुम्हाला इथे दिसत असेल तर खूप सुंदर असं ब्लू कलरचं असं पूर्ण स्वेटशर्ट वरती काम आहे. म्हणजे खूप मिक्स असं वेगळे ब्लू कलर आहेत आणि त्याच्या पॅटर्न मध्ये असं वेगळं डिझाईन केलेलं आहे. आता हे जे फॅब्रिक आहे ना ते जे सेम जे आपलं स्वेटरचं फॅब्रिक असतं ना तसं मला फॅब्रिक आहे. आणि ऍक्च्युली छान अशी ऊब देखील आहे. म्हणजे मी एसी मध्ये बसलीये, मगापासून बसलीये आणि एकदम उबदार असा हा स्वेटशर्ट वाटतो. तर अतिशय गोड आहे, दिसायला पण खूप जास्त सुंदर दिसतो आणि तुम्हाला खूप जास्त बजेटमध्ये मिळतो.
म्हणजे हार्डली काहीतरी 200-300 रुपयाला मी हा स्वेटशर्ट घेतलेला आहे. त्याच्यामुळे प्राइस पॉइंट ऑफ व्ह्यूनी आणि लुकनी वगैरे ही जी हा जो स्वेटशर्ट आहे तो अतिशय सुंदर दिसतो, अतिशय छान दिसतो. त्याच्यामुळे तुम्ही नक्की याला ट्राय देऊ शकता. हा पण तुम्हाला कॉलेजला घालण्यासाठी, ऑफिसला घालण्यासाठी खूप कम्फर्टेबल असं स्वेटशर्ट आहे. हवं तर तुम्ही आतून एखादा आणखीन टी-शर्ट वगैरे आहे तो घालू शकता. पण त्याची ऍक्च्युली गरज नाही भासणार. असंच तुम्ही घातला तरी हा जो आहे तो छान असा उबदार असा स्वेटशर्ट आहे. त्याच्यामुळे तुम्ही नक्की याला ट्राय देऊ शकता. अतिशय गोड आणि अतिशय सुंदर असा स्वेटशर्ट वाटतो. त्याच्यामुळे नक्की हा खरेदी करून बघा आणि माझे रिझल्ट आहे ते माझ्यासोबत कॉमेंट सेक्शन मध्ये शेअर करा. मला या स्वेटशर्टची सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट जी आहे ती याचा कलरच आहे. बिकॉज हा जो कलर आहे तो खूप जास्त उठून दिसतो, खूप जास्त गोड दिसतो. म्हणजे खूप छान असं वेगळ्या वेगळ्या ब्लू कलरचं असं काम केलेलं आहे या स्वेटशर्टवरती. त्याच्यामुळे तो अतिशय गोड दिसतो. आणि विंटरसाठी मी तुम्हाला सांगते एकदम कम्फर्टेबल असा हा स्वेटशर्ट आहे. म्हणजे तुम्ही दिवसभर घालू शकता आणि अजिबात तुम्हाला म्हणजे रिसेंट अशी थंडी असेल तुमच्या इथे तर दिस इज गोइंग टू बी व्हेरी गुड ऑप्शन. म्हणजे पुढे वगैरे तुला थंडीत देखील तुम्ही हा स्वेटशर्ट जो आहे तो घालू शकता. तर अतिशय गोड असं स्वेटशर्ट आहे, त्याच्यामुळे नक्की ट्राय देऊन बघा. तर मग हे होते 6 स्वेटशर्ट जे मी तुमच्यासोबत शेअर केले. तर मग हे जे सगळे स्वेटशर्ट्स होते ते मला कसे वाटले हे मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर तुमचा फेवरेट स्वेटशर्ट कोणता होता हे देखील तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. हे जे सगळे प्रोडक्ट्स आहेत त्याच्या लिंक्स ज्या आहेत त्या मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही जर माझे व्हिडिओज बघत असाल, तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील पण तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूलाच एक बेल आयकन आहे त्याच्यावरती क्लिक करा. म्हणजे माझा नेक्स्ट व्हिडिओ आलेला तुम्हाला नक्की समजेल. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या. धन्यवाद.